आणखी एक मोठी बातमी आहे। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावरून उपोषण सुरू केलं आहे। बच्चू कडूंच्या उपोषणावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी खोचक टोला लगावलाय। कदाचित विधानसभेतल्या पराभवाचे शल्य असेल असं म्हणत विखेंनी कडूंवर हल्लाबोल केला। त्याचबरोबर त्यावर विखे पाटील हे कधी शेतकऱ्यांचे झाले का, त्यांना शेतकरी कधी समजला का, असा सवाल बच्चू कडूंनी केलेला आहे। बच्चू कडू जे मागील 4 दिवसांपासून उपोषण करतायत, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांचं हे उपोषण सुरू आहे आणि याच्यावरून विखे पाटलांनी टोला लगावला होता, त्याला ही बच्चू कडूंनी सुद्धा उत्तर दिले। मला वाटतं बच्चू कडू हे त्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत। आज त्यांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत, त्याचं त्यांनी शल्य असेल मला माहीत नाही, परंतु मला वाटतं त्यांनी सुद्धा आता अधिक लोकाभिमुख काम करण्यासाठी वेळ खर्चित करावा उपोषण करण्यापेक्षा। त्यांच्याबद्दल मला सहानुभूती, माझे मित्र आहेत ते, मला त्यांना सल्ला आहे की हे उपोषण सोडून द्यावं। सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, त्यात कुठल्याही सरकार मागे जाण्याचा प्रश्न नाही। राधाकृष्ण विखे पाटील हे कधी शेतकऱ्याचे झाले का हो? यांना शेतकरी म्हणून समजलं का? कधी एक दिवसाचं आंदोलन तरी त्यांनी केलं का? विरोधी पक्ष नेते असताना त्यांचा आवाज किती दाबला होता फडणवीस साहेबांना पुऱ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। ते काय आमच्यावर बोलणार आहे? मी राज्यमंत्री असताना मी शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी 2 व्हीलरनं गेलो होतो पंजाबला। यांना माहीत नसेल कदाचित। 11 दिवस उपोषण केलं होतं जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो होतो।